एक तर बिवलकर प्रकरणामध्ये मी असेल, वकील स्वप्नील असतील, भावनाताई असतील, अमलेभाऊ असतील, असे सर्वच लोक व स्थानिक भूमिपुत्रातले अनेक प्रतिनिधित्व करणारे सामाजिक कार्यकर्तेसुद्धा अनेक महिन्यांपासून हा मुद्दा आम्ही घेतलेला आहे। गरिबाची, सामान्य लोकांची, भूमिपुत्रांची जमीन जी एका मोठ्या व्यक्तीला बिवलकराला दिली आहे ती परत एकदा सिडकोने आपल्या ताब्यात घ्यावी आणि ती जमीन भूमिपुत्रांमध्ये वाटून द्यावी अशी विनंती त्या ठिकाणी आम्ही केली होती। आता याच्यामध्ये झालं असं की सरकारकडनं कुठेही काय ॲक्शन घेतली जात नव्हती। देवेंद्र फडणवीस साहेबांना हा मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की रोहित पवारांनी पुरावे द्यावेत। 12,500 पानांचे पुरावे त्यांना दिले, त्यानंतर ते एक शब्दसुद्धा काढायला तिथं तयार नाहीत। त्याच्याचबरोबर मग आम्हाला दुसरा कुठला पर्याय राहिला नाही। आम्ही आंदोलन केलं, सिडकोच्या अधिकाऱ्यांना भेटलो, वेगळ्या पद्धतीने भावनाताई हे आता तिथं लोकायुक्तमध्ये गेलेले आहेत, त्यांच्याकडनं पण एन्क्वायरी सुरू झालेली आहे। वकील स्वप्नील आहेत ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत। सुप्रीम कोर्टाने तर राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही कारवाई करणार नसाल तर आम्ही कारवाई करतो। पुढच्या महिन्यामध्ये आता त्या बाबतीतलं हिअरिंग आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टात हा मुद्दा गेल्यानंतर वन विभागाने पोलीस डिपार्टमेंटला हे पत्र लिहिलं की आमच्या एन्क्वायरीमध्ये असं आम्हाला जाणवलं आहे की बिवलकरांनी चोरी केलेली आहे, आम्हाला फसवलेलं आहे, त्यांच्यावर तिथं तुम्ही फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करा अशी विनंती ही वन विभाग हे आमचं सत्ता आहे का? नाही, सत्ता कोणाची आहे? त्यांचाच वन विभाग। त्याच वन विभागाला आता तिथं पत्र लिहिलेलं आहे आणि हेच पत्र घेऊन आम्ही वाट बघत होतो की 6 दिवस झाले, 7 दिवस झाले तरी FIR का होत नाही हे विचारण्यासाठी आम्ही CP साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो। आता CP साहेबांशी चर्चा केल्यानंतर कुठंतरी एक दबाव या पोलीस अधिकाऱ्यांवर आहे असं कुठंतरी आम्हाला जाणवलं। आता हे सगळे पुरावे आम्ही देतोय, पण 2015ला देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना, होम डिपार्टमेंटचे प्रमुख असताना त्यांनीसुद्धा बिवलकरांच्या विरोधातले पुरावे त्यावेळेस शासन म्हणून सुप्रीम कोर्टात दिले होते। आमचं हेच म्हणणं आहे की बिवलकरांनी चोरी केली, ती चोरी करत असताना त्यांनी विविध विभागाला फसवलं, त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर व्हावा आणि सिरसाट जे तिथं मंत्री होते, जे चेअरमन झाले होते या सिडकोचे 22 दिवसासाठी, त्या 22 दिवसामध्ये 24 तासामध्ये 42 टेबलवरनं फाईल मूव्ह होऊन ही 5,000 कोटीची जमीन जी बिवलकराला दिली त्याच्यावर सुद्धा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे। आता मुद्दा आम्ही पहिला काय घेतोय की बिवलकरांवर तुम्ही कारवाई करा, सिसरांचा विषय आम्ही नंतर त्या ठिकाणी करू। पण दुर्दैव असं की आम्हाला CP साहेब सांगतात आम्हाला शहानिशा करावी लागेल, आम्हाला सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करावा लागेल, आम्हाला शासन काय म्हणते हे बघावं लागेल, आम्हाला बिवलकरांशी चर्चा करावी लागेल, आम्हाला सिडकोबरोबर बोलावं लागेल। म्हणजे ही उत्तरं ऐकल्यानंतर एकच कुठंतरी कळते की जर तुमच्याकडे पैसा असेल, जर तुम्ही बिवलकर सारखा माणूस असाल, जर मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर पोलीस प्रशासन सुद्धा वरच्या दबावामुळे तुम्हाला सहकार्य करेल अशी भूमिका आज दुर्दैवाने CP साहेबांच्या इथं आल्यानंतर आम्हा सगळ्यांना तिथं जाणवली। आम्ही पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवून आहोत, पण सातत्याने असे विषय जर तिथं उद्भवत असतील, हगवणे प्रकरण घ्या, संतोष देशमुख प्रकरण घ्या, महादेव मुंडे प्रकरण घ्या, आता तिथं तुम्ही फलटणचं मुंडे प्रकरण घ्या, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठंतरी पोलिसांवर वरच्या लोकांचा दबाव आहे आणि दबावाच्या अंतर्गत, राजकीय दबावाच्या अंतर्गत हे लोक काम करतात। ही दुर्दैव आहे। त्यांनी सांगितलं की आता आम्ही अभ्यास करू, योग्य वेळेस आम्ही कारवाई करू। आता आम्ही त्यांना एक पत्र देणार आहोत, योग्य वेळ म्हणजे तुमची कधीची वेळ। आता त्या बाबतीत ते काय उत्तर देतात हे सुद्धा तिथं बघावं लागेल, पण आमचा हा लढा असाच कायम त्या ठिकाणी सुरू राहील। पोलीस कारवाई करतील का? वरून जोपर्यंत संदेश येत नाही तोपर्यंत कारवाई होईल असं मला वाटत नाही। जे काय तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालेलं आहे की मुंबई महानगरपालिका हे शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकत्रित लढणार आहेत। मग मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होऊस तर या बिवलकरवर कारवाई होईल आणि सिरसाटवर कारवाई होईल असं मला वाटत नाही। सोयीचं राजकारण करतायत। म्हणजे दुसऱ्या बाजूला म्हणजे तुम्ही पुण्यात जर बघितला, जैन समाजाची जमीन हडपवण्याचे प्रकार काही नेत्यांकडनं तिथं होत आहेत। तसंच आज अमित शहा ज्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी आलेले आहेत त्या कार्यालयाची जमीनसुद्धा वादातली जमीन आहे। कदाचित अमित शहा साहेबांना त्या गोष्टीची माहीत नसेल, पण राज्यातले काही नेते हे फसवाफसवीचं काम तिथं करतायत। जमिनीचा मोठा व्यवहार सुरू आहे, करप्शन सुरू आहे, गुंडांच्या पाठीमागे हे सरकार आहे
आणि हे पैसे म्हणजे पैसे खाणारे जे गुंड आहेत, महारथी आहेत जसं बिवलकर, यांच्या पाठीमागे सुद्धा प्रशासन नाही तर शासन आहे असं आमचं ठाम मत है। सर, बिवलकर परिवार ने कहा है कि एसआईटी जांच करनी। अरे एसआईटी से क्या हुआ है अभी तक? कितनी एसआईटी चल रही है अभी? 400-500 एसआईटी चल रही है। एक भी एसआईटी का वहाँ पे उत्तर आपको मिला है क्या? वहाँ पे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जब दिया गया था, वहाँ पे 16-17 गरीब लोगों का मृत्यु हुआ था एसआईटी फॉर्म की। क्या क्या वो एसआईटी का कुछ भी नहीं हुआ। महादेव मुंडे के बारे में वो एसआईटी हुई, क्या वो उसके बारे में वहाँ पे भी सबको आंदोलन करना पड़ा। संतोष देशमुख के बारे में क्या हुआ है? वहाँ पे कुछ भी वहाँ पे हलचल नहीं हो रही। तो ये जो एसआईटी है ये सिर्फ टाइम पास करने का एक मेथड है। हम एसआईटी नहीं चाहते, वो शायद बिवलकर चाहता होगा क्योंकि वो बोलता होगा 20-40 साल ऐसे ही निकल जाएंगे, मैं तो निकल जाऊंगा, मैं सेफ हो जाऊंगा। हम पागल लोग नहीं है, हम एसआईटी नहीं, हमने प्रूफ दिए है। हम सुप्रीम कोर्ट गए हैं, सुप्रीम कोर्ट इस बारे में नेक्स्ट मंथ तो निकाल देगा ही। लेकिन ये जो सरकार बोल रहा है ना, हम करप्शन करने वाले लोगों के पीछे नहीं है, करप्ट लोगों को हम वहाँ पे एक्शन लेते हैं। अभी देवेंद्र फडणवीस साहब इस बारे में क्यों निर्णय नहीं लेना चाहते, वो यहाँ पे हमको पता नहीं चल रहा। लेकिन सब देखने के बाद शायद वहाँ पे मित्र पक्षों को खुश करने के लिए वो निर्णय नहीं ले रहे, ऐसे यहाँ पे लग रहा है। पुण्यातील जैन विभाग जैन बोर्डिंग संदर्भात त्याच्यामध्ये ती गोखलेंनी व्यवहार रद्द केलाय, तरी पण 1 तारखेला जैन समाज तो आंदोलनावरती ठाम आहे। अरे जमीन देऊन टाका ना त्या परत ट्रस्टला। जमीन ट्रस्टला गेल्यानंतरच आपण त्या बाबतीत बोलू शकतो, नाही तर हे काय करतात, टाइमपास करतात। तिथं कुठंतरी नाही रद्द झाला म्हणजे 1-2 महिना त्याच्यामध्ये घालवायचा आणि मग महिना 1-2 घालवल्यानंतर परत एकदा कन्स्ट्रक्शन आणि धंदा त्या ठिकाणी सुरू आहे। झालाय ना निकाल, तर उद्याच्या उद्या तुम्ही रद्द करा आणि जी काय जैन हॉस्टेल जी संस्था आहे त्या हॉस्टेलच्या नावाने त्या ठिकाणी तुम्ही ती जमीन करून टाका। एवढं सोपं आहे। झालं असं आहे की इलेक्शनच्या तोंडावर हिंदुत्वाच्या नावावर यांनी मतं मागितली आणि इथं 3000 कोटी समोर दिसल्यानंतर यांनी जमीन हडप केली आणि तिथं जे मंदिर आहे जैन मंदिर ते सुद्धा अतिक्रमण दाखवलं गेलं। म्हणजे उद्या जाऊन ते मंदिर आपल्याला तोडता येईल आणि मोठी उंच मजल्याची बिल्डिंग तिथं बांधून 3000 कोटी रुपये आपल्याला खाता येतील, असा कुठेतरी मानस सत्तेतल्या काही लोकांचा होता, असं आमचं ठाम मत आहे। सर जैन जर पोलीस आयुक्तांवर किंवा नवी मुंबई पोलीस प्रशासनावरती सरकारचा दबाव असेल तर याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत। 100% असंही म्हणता येईल। आणि देवेंद्र फडणवीस साहेब पुरावा मागून पुरावा घेऊन सुद्धा जर काय ॲक्शन घेत नसतील तर मग आपण असं समजायचं का की कुठेतरी भाजपच्या नेत्यांचा सुद्धा या विषयामध्ये हात आहे। जर त्यांना स्पष्टपणे लोकांना सांगायचं असेल की आमचे भाजपचे कुठलाही नेता याच्यामध्ये इन्वॉल्व नाही आहे, मग तुम्ही ॲक्शन घ्या ना। पोलीस विभाग काय एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर चालत नसतो, हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दावर चालतो। इथं जर आपण बघितलं सामान्य लोकांचा एखादा मुद्दा आला, पैशाचा मुद्दा आला, तर पोलीस सरळ सांगतं आम्हाला तपास करावा लागेल, आम्हाला बघावं लागेल। पण एखाद्या विरोधकांवर कारवाई करायची असेल तर पुरावा नसेल तरी उचला, जेलमध्ये टाका, नंतरचं नंतर बघू। अशा प्रकारचा भेदभाव दुर्दैवाने या शासनाच्या माध्यमातून आज या महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि गरीब लोक मात्र तिथं न्याय मिळण्यासाठी संतोष देशमुखांपासून पार त्या महादेव मुंडेंपासून सगळे हगवणे प्रकरणापासून सगळेच ते न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी वाट बघून आहेत, पण त्या बाबतीत कुठेही ॲक्शन कॉन्क्रीट ॲक्शन हे सरकारकडनं घेतली जात नाही। सर एकीकडे जैन प्रकरण, दुसरीकडे भाजपाचं कार्यालय मुंबईतला वादात आलेलं आहे, जे अमित शहा उद्घाटन आहे ना, वादात आहेच। आता ती जमीन काय कार्यालय बांधण्यासारखी जमीन होती का? ती हाऊसिंग कॉर्पोरेशनची जमीन होती। त्याच्यामध्ये सुद्धा काही डॉक्युमेंट आपण जर बघितले तर ते दाबून मुटकून काही गोष्टी केलेल्या आहेत। असंही हाऊसिंग कॉर्पोरेशनला सांगितलं होतं तुम्हाला दुसरी जमीन आम्ही देतो आणि ती मिळाल्यानंतर ही जमीन तुम्ही आम्हाला द्या। आता ही शासनाची जमीन आहे, अशा पद्धतीत तुम्ही कार्यालय बांधण्यासाठी देऊ शकता का? तिथं कुठलेही कागद नसताना तुम्ही भूमिपूजन करू शकता का? आम्ही फक्त स्पष्टीकरण सरकारमध्ये काय नेते त्यांना तिथं मागत आहोत आणि आमचं हेच म्हणणं आहे की मोघम कुठं काय बोलू नका, पुराव्यासकट तुम्ही बोला। आमच्याकडे काय पुरावे आहेत आम्ही पुराव्यासकट बोलू, आमचा काय आक्षेप नाही। फक्त एवढंच आहे की तुम्ही सत्तेचा वापर करून अशाच जमिनी जर गिळत राहिला, कुठंतरी तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला देत राहिला, नाही तर तुमच्या पक्षाला देत राहिला, तर गरिबाली काय करायचं? नुसतं तोंडाकडे बघायचं का? तर हे जे काय या राज्यामध्ये चाललं हे कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून बिवलकर प्रकरण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। हजारो भूमिपुत्र लोक 12.5% जमीनसाठी वाट बघत आहेत, 20-25 वर्ष झालं। हा माणूस कदाचित हा इथला नागरिक नसून सुद्धा याला मात्र 5-5 हजार कोटीची जमीन जर दिली जात असेल तर याला आपण काय म्हणायचं? मग सरकारने
तिथं सांगून टाकावं की जे भूमिपुत्र आहेत त्यांनी सुद्धा लोकांकडनं पैसा गोळा करावा, कुठंतरी लोकांकडनं पैसा मागावा आणि पैसा या सरकारला द्यावा आणि करप्शन करून आपापल्या नावाली जमीन करावी. म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही म्हणतो ही जमीन परत घ्या सिडकोने आणि ही परत आलेली जमीन गरीब भूमिपुत्रामध्ये जो काय 12.5% जो काय रूल आहे त्या पद्धतीने जे जे काय वेटिंग करत आहेत त्याचं तुम्ही जुन्यापासून आत्तापर्यंत कोण आहे त्याला पूर्वीचा जो माणूस आहे जो सगळ्यात पहिलं लाईनमध्ये आहे त्याला तिथं जमीन दिली गेली पाहिजे अशी आमची रोकठोक त्या ठिकाणी मागणी आहे. आयुक्तांच्या उत्तरामुळे आपण हताश झालेला आहात का? काय पुढे तुमची भूमिका काय राहील? किंवा भावनाताई घाणेकर याच्या उपोषणाला बसणार म्हणून सांगतायत, त्याबद्दल पुढे काय उपोषणाचं करणार? पोलीस हे सामान्य लोकांच्या प्रोटेक्शनसाठी आहे असं आमच्या सगळ्यांची भावना होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर सामान्य लोक राहिलीच बाजूला, पण फक्त ज्याच्याकडे पैसा आहे, जो कॉन्ट्रॅक्टर आहे, नाही तर वरून जो काय राजकीय दबाव केला जातो त्याच्या अंतर्गत आम्ही काम करणार असं कुठेतरी स्पष्ट संदेश हे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी देत आहेत असं आपल्याला स्पष्टपणे म्हणावं लागेल. भावनाताईंची इच्छा आहे की उपोषण त्यांनी तिथं करावं. त्या स्वतः भूमिपुत्र आहेत, त्यांना या भागातल्या परिस्थिती तिथं माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आरोग्याच्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तुम्ही उपोषण करत असताना सरकारकडनं कुठेही काय ॲक्शन नाही घेतली गेली तर तुमच्या आरोग्याची मोठी अडचण ही निर्माण होऊ शकते. पण तो शेवटी त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. ज्या काही भूमिका इथे असणारे आमचे पदाधिकारी आणि आमचे जे कोणी स्थानिक नागरिक आहेत, भूमिपुत्र आहेत, जे कुठली भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीमागे राहू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. गृहमंत्रालय चुकीच्या हातात आहे का? सहकार मंत्र्यांच्या जाव्याबद्दल नेमकं काय प्रकरण आहे, काय कारवाईची मागणी आहे? आपण ट्विट देखील केलं होतं. हे बघा, त्या बाबतीत आम्हाला जे काय कळलं आहे, काही व्हिडिओ आमच्यापर्यंत आले होते, एका मुलीचे होते. त्या मुलीच्या जवळ तिचे वडील होते. ते वडील एका संस्थेमधून रिटायर झालेले आहेत. पण त्या वडिलाच्या नावावर सहकार मंत्री आजचे जे आहेत त्यांनी काहीतरी लोन काढलेलं आहे. फक्त एकाच व्यक्तीवर लोन काढलं असं नाही, असे अनेक आहेत असं आम्हाला तिथं कळलेलं आहे. आणि त्याच्यात आता ते परतफेड करता येत नाही. जेव्हा नेत्यांकडे हे सगळी लोक गेली तेव्हा नेत्यांनी सांगितलं अजिबात मी ह्या बाबतीत काय करू शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एवढं कष्ट करून आपण मुलांना शिकवलं आणि आता रिटायर झाल्यानंतर जे लोन मी घेतलंच नाही पण माझ्या मालकाली घेतलं, नाही तर संस्था चालकाली घेतलं, ते जर फेडण्यासाठी माझं अख्खं आयुष्य घालवायचं असेल त्यापेक्षा मरण स्वीकारलेलं योग्य असं म्हणून त्या व्यक्तीने, त्या माजी शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिथं केला. माझं एवढंच म्हणणं आहे की हा व्हिडिओ आमच्यापाशी आला, आमची एक जबाबदारी आहे तो आम्ही मीडियापर्यंत लोकांपर्यंत घेऊन जायला. पोलीस प्रशासनाने त्या बाबतीतसुद्धा कुठलाही दबाव अंगावर न घेता, दबावाच्या अंतर्गत काम न करता शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी अशी सरकारला आणि प्रशासनाला त्या ठिकाणी मी विनंती करतो. और उदानी का इसमें क्या रोल है? उदानी अदानी उदानी का इसमें क्या रोल? ये देखो, उडानी कौन, मैं उनसे मिला नहीं. शायद मुझे जो पता चला है उन्होंने भी एक केस बिवलकर के खिलाफ वहाँ पे की है. उस केस में बहुत सारे पुरावे उन्होंने वहाँ पे दिए हैं. वो केस अलग है या इस सिलसिले में होगी तो उनसे आप डायरेक्ट डिटेल में बात कर सकते हो. मैं व्यक्तिगत उनको मिला नहीं, मैं उनको पहचानता नहीं. ये जो केस है ये बिवलकर की केस है. यहाँ पे बिवलकर रिस्पॉन्सिबल है, यहाँ पे यूडी विभाग रिस्पॉन्सिबल है. और सबसे बड़ा रिस्पॉन्सिबल व्यक्ति कौन है तो संजय शिरसाट है जो 22 दिन यहाँ पे चेयरमैन बनने के लिए आया था. एक ही दिन में उसने सिग्नेचर वहाँ पे की थी. और जो फाइल गरीब लोगों को 9 महीना नहीं तो 2 साल लगते हैं 42 टेबल्स पास करने के लिए, इस संजय सिरसाट ने वही फाइल 24 आवर्स में वहाँ पे पास करके वहाँ पे सिग्नेचर भी हो गए. और 5000 करोड़ की गरीबों की ज़मीन ये बिवलकर के नाम पे वहाँ पे की गई थी. और वो ज़मीन, उसमें से थोड़ी ज़मीन कुछ बिल्डर को भी वहाँ पे कॉन्ट्रैक्ट हुई ऐसे मुझे लगता है. इसलिए वहाँ पे जो गरीब लोग या मध्यम वर्गीय मिडिल क्लास लोग घर लेना चाहते हैं उन्हें 2 बार सोचना चाहिए. सुप्रीम कोर्ट यहाँ पे इन्वॉल्व है, अलग अलग विभाग यहाँ पे इन्वॉल्व है. अगर वहाँ पे आपने घर लिया तो आपका पैसा वहाँ पे वेस्ट हो जाएगा. इसीलिए बिवलकर जहाँ पे इन्वॉल्व है, जिस ज़मीन पे बिवलकर का नाम वहाँ पे फोर्सफुली लाया गया है, वहाँ पे कोई भी घर न ले ऐसी विनंती हम सब यहाँ पे करते हैं. ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब यांनी एकत्र यावं असं प्रताप सरनाईक म्हणतात आहे. मराठी माणसाने एकत्र यायला हवं. चांगलं आहे, पण ज्या माणसांनी या कुटुंबाला फोडलं त्यांच्यावर तुम्ही का राहताय? म्हणजे एका बाजूला तुम्ही भाजपबरोबर आहात, ज्यांनी ठाकरेला फोडलं, ठाकरे परिवारांना फोडलं आणि पवार परिवारांना फोडलं, आणि तुम्ही मात्र या ठिकाणी बोलतात एकत्र आलं पाहिजे.
मग फोडणाऱ्यावर पण तुम्ही एकदा बोला ना, पण तेवढं धाडस त्या ठिकाणी दाखवावं लागेल. पण चांगल्या प्रामाणिक भावनेतून बोलले असेल तर ठीक आहे, आम्ही मराठी माणूस म्हणून त्यांचं स्टेटमेंटचं त्या ठिकाणी फक्त ऐकण्यापुरतं ते स्वीकारतो. पण शेवटी ज्या माणसाली, ज्या व्यक्तीली, ज्या पार्टीली या 2 मोठ्या परिवाराला फोडलं त्यांच्याबद्दल मात्र तुम्ही काय बोलताय हे सगळं लोक बघून आहेत. पंकजा मुंडे असं देखील म्हणतात की दुसऱ्याने जर गेम केला तर यावेळी कोणाला मी सोडणार नाही निवडणुकीसंदर्भात. कदाचित पार्टीतल्या अंतर्गत तो विषय त्यांचा असावा आणि त्या प्रत्यक्षपणे कदाचित महाराष्ट्राच्या CM बद्दल बोलत असावे असं आपल्याला वाटतं. महाराष्ट्रातील जे गृहमंत्री आहे ते चुकीच्या हातात आहे का? फलटण प्रकरण, बीड प्रकरण बघता हो, अशा किती केसेस तुम्हाला पाहिजे? मग अशा सातत्याने ह्या सगळ्या जर केसेस तिथं होत असतील, पुण्यामध्ये आपण जर गेला तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर समजलं जायचं, आज गुंडागर्दीचं माहेरघर तिथं झालेलं आहे. दिवसाढवळ्या लोक गोळ्या घालत आहेत. त्याच्याचबरोबर पासपोर्टचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती, नेत्यांचं पाठबळ त्यांना त्या ठिकाणी होतं. म्हणजे हे कुठंतरी हे राज्य आता 2014ला सुद्धा आणि 19ला सुद्धा आपण जर बघितलं असेल आणि 24ला सुद्धा, तर त्याच्यामध्ये जेव्हा इलेक्शन लढलं गेलं तेव्हा भाजप आणि मित्रपक्षाबरोबर मोठ्या प्रमाणात गुंड हे आपल्याला दिसत होते. जे पुरावे आम्ही सोशल मीडियावर त्यावेळेस तिथं दाखवले होते. जेव्हा हे सरकार 2024ला सत्तेत आलं तेव्हा गुंडांना असं वाटायला लागलं की चला आता आपलं सरकार आलं. गरिबाला वाटत नाही ती वेगळी गोष्ट, पण गुंडांना असं वाटायला लागलं आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर आणि पैसे चोर लोकांना की चला आता आपलं सरकार आलं आहे. आणि मग अशा लोकांना पाठबळ, जसं बिवलकरला आता पाठबळ हे शासन नाही तर प्रशासन त्या ठिकाणी देत आहे, अशा चोरट्या लोकांना जर ते पाठबळ देत असेल तर असंच आपल्याला म्हणावं लागेल की दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल की या राज्यामध्ये अशा प्रकारचं हे सरकार आहे आणि होम मंत्रालयसुद्धा अशा गुंड लोकांना पाठबळ देत आहे. बिवलकर असं देखील म्हणतात की मंत्री म्हणून नकारक्षम ठरले असं वाटतं का? आता पुरावे मागितले, पुरावे दिले, अजून काय दिलं पाहिजे मला सांगा. आता मी ट्विट आज परत करतो की जरा वेळ द्या, सगळे पुरावे त्यांना देतो, पण त्या बाबतीत ते काहीच करणार नसतील तर सोयीची भूमिका राजकारणामध्ये सातत्याने सोयीची भूमिका घेणं म्हणजे चाणक्य नीती आपल्याला म्हणावं लागेल. कधी कधी आपल्याला मोठं मन दाखवावं लागतं, लोकांच्या बाजूला आपण आहोत हे दाखवावं लागतं. त्यामुळे त्या ठिकाणी चाणक्य नीती बाजूला ठेवा, कारण चाणक्य नीती आपल्याला काय सांगतील, काही करा पण जिंका, कोणाला मारायचं मारा, डोकं वापरायचं वापरा, नाही तर काही करा. पण आज इथं संवेदनशील व्यक्तीची जरूरत आहे, योग्य असा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची जरूरत आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे त्या अनुषंगाने तिथं सुरुवातीला बघत होतो, पण त्या बाबतीत कुठलीच कारवाई ते करत नसतील आणि CP साहेबांवर अशा प्रकारचा दबाव जर तिथं आम्हाला दिसत असेल तर मग कुठंतरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की होम मिनिस्टर साहेबांच्या कार्यालयातूनच या सर्व पोलीस प्रशासनावर दबाव हा या लोकांच्या वतीने, बिवलकरांच्या वतीने त्या ठिकाणी दिला जातो. बिवलकरांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद देखील घेतली होती. त्यांनी असं देखील म्हटलं की जो नवी मुंबई एअरपोर्ट बनतो ती देखील जमीन माझी होती. मग आता त्या विमानतळावरती वनविभाग झाडं लावणार की काय? थोड्या दिवसाली जेवढी प्रकरणं आम्ही सर्वजण काढू, कदाचित बिवलकर असेही म्हणतील की अख्खी नवी मुंबई माझी आहे, अख्खा महाराष्ट्र माझा आहे. जो व्यक्ती गव्हर्नमेंटच्या म्हणजे शासकीय जमीन या माझ्या आहेत असं बोलून चोरी करून पैसे जर तिथं गोळा करत असेल तर त्याच्यावर किती आपण विश्वास ठेवायचा. एवढे पुरावे आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी दिलेत. आता शासन जर या बाबतीत काय करणार नसेल तर आमची शेवटची अपेक्षा ही सुप्रीम कोर्टच आहे आणि सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून योग्य ती कारवाई पुढच्या महिन्यात केली जाईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया. सर, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरणाचा बाब पुन्हा एकदा चिघळलेला आहे. विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देणार सांगितलं होतं, परंतु अद्यापही दिलं नाही. भूमिपुत्र पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. तुम्ही कशा पद्धतीने बघताय? इथले काही आमदारांचे पोस्टर त्या दिवशी मी बघितले जेव्हा नरेंद्र मोदी साहेब हे उद्घाटनाला आले होते. काही लोकांनी तिथं असंही सांगितलं होतं की मी माझं नाव बदलणार, मी राजकारण सोडणार. आता त्याच दिवशी जसं गोव्याला पर्रिकर साहेबांचं नाव बोलता बोलता भाषण करता करता मोदी साहेब बोलून गेले की या आपल्या मोठ्या गोव्याच्या एअरपोर्टचं नाव आता आपण तिथं पर्रिकर साहेबांच्या नावाली ठेवणार आहोत. इथल्या भूमिपुत्रांची अपेक्षा होती की नवी मुंबईचं जे मोठं एअरपोर्ट आहे तिथंसुद्धा दिबा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी दिलं जाईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती. पण 5 मिनटं झाले, 7 मिनटं झाले तरी भाषणात मुद्दाच त्या ठिकाणी निघेना. म्हणून मागच्या बाजूला तुम्ही जर बघितलं असेल तर लोक उठून जायला निघालेली होती. आम्हाला जी माहिती तिथं आलेली आहे की त्याच्यामध्ये कदाचित भाजपच्या एका मोठ्या नेत्याचं नाव तिथं दिलं जाईल असं चर्चा तिथं आहे. नाहीतर RSSच्या एका प्रमुख व्यक्तीचं नाव त्यांना तिथं दिलं जाईल, कारण RSSला पण खुश करणं
फार BJPसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे दिबा पाटील साहेबांचं नाव बाजूला ठेवून अशा काही लोकांचं नाव पुढं केलं जाईल. पण हे कधी करणार, जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ही होऊन जाईल तेव्हा कदाचित ह्या गोष्टी करतील. जर त्याच्या आधी केल्या तर नवी मुंबईमध्ये यांची सत्ता येणारच नाही असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. भाजप प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी खेळते असं वाटतं आपल्याला. सामान्य लोकांच्याच भावनेशी खेळत आहे. जे काय आहे सोसावं लागते, गरिबाला सोसावं लागते, शहरातल्या मध्यमवर्गीय लोकांना सोसावं लागते. रस्ते हजारो कोटीचे रस्ते केलेत, पावसात आता सगळे रस्ते खराबसुद्धा तिथं झालेत. कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा घुसवलेला आहे. कुठंच तिथं योग्य अशी सिस्टम या शहरामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि ग्रामीण भागात बोलायचं झालं तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला तिथं मदत ही दिली जाणार होती, पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत मदत पोचली नाही. मग तिथं शेतकऱ्याची पण चेष्टा केली, मजुराची चेष्टा केली, शहरी भागामध्ये लोकांची चेष्टा तिथं चालले. चेष्टा मात्र कोणाची, तर गरिबाची सामान्य लोकांची चालली. मजा मात्र कोण करताय, तर सगळे नेते आणि सत्तेतले सर्व आमदार हे करतायत. हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. सर, जसं आता भूमिपुत्र काही दिवसांमध्ये मोठं आंदोलन देखील पुकारणार आहे, त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात? नाही, जेव्हा केव्हा लोक एखादा मुद्दा घेऊन पुढे जात असतात त्या आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये नक्कीच सहभाग त्या ठिकाणी घेऊ. आता हा जो बिवलकराचा विषय आहे हा सुद्धा तसा बघितलं तर सेन्सिटिव्ह विषय आहे, हा एकदम भावनिक विषय आहे. हा कारण का भूमिपुत्रांची जमीन ही एका मोठ्या व्यक्तीला तिथं घशामध्ये घुसवलेली जाते. 5,000 कोटीची ती जमीन आहे. यासाठी आमचे जे सर्व इथले पदाधिकारी आहेत, काय सामाजिक कार्यकर्ते, भावनाताईपासून अमलेभाऊ असतील आणि इतरही सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, हे येत्या काळामध्ये उपोषणाची काय भूमिका घेतात हे सुद्धा आपल्या सर्वांना बघावं लागेल. आज नवी मुंबई आयुक्त से आप मिले, पुलिस आयुक्त से सहमत हो, जो उन्होंने जवाब दिया है नहीं हो तो उससे आगे की आपकी रणनीति? देखो, सहमत तो डेफिनेटली नहीं है, क्योंकि यहाँ पे स्पेसिफिकली अगर आप देखो तो यहाँ पे फॉरेस्ट डिपार्टमेंट ऐसा कह रहा है कि बिवलकर ने वहाँ पे चोरी की है. अगर चोरी की है ये स्पेसिफिकली वहाँ पे दिया है, और अगर पुलिस को वहाँ पे लेटर एक इंटरनल सरकार का डिपार्टमेंट वहाँ पे देता है और उस डिपार्टमेंट को भी अगर कीमत वहाँ पे नहीं दी जा रही, हम इन्वेस्टिगेशन करेंगे, हम प्रिलिमिनरी इंक्वायरी करेंगे, ये देखेंगे, हम सुप्रीम कोर्ट का निर्णय क्या होता है वो देखेंगे. मतलब यहाँ पे ज्ञान हमको ज़्यादा सुनने को वहाँ पे मिला. शायद अधिकारियों पे ऊपर से बहुत बड़ा प्रेशर है, ऐसे यहाँ पे वहाँ पे सिद्ध होता है. मुंबई महानगर पालिका का इलेक्शन वो साथ में लड़ने वाले हैं, एकनाथ शिंदे साहब और बीजेपी. शायद उसी के लिए आगे के 2 महीने के लिए उनको नाराज़ नहीं करना, ऐसा कहाँ पे तो भूमिका देवेंद्र फडणवीस साहब ने वहाँ पे ली, ऐसे हम सबको लगता है. आगे आपकी भूमिका क्या रहेगी? आगे देखो, यहाँ पे हमारे जो स्थानिक लोग हैं वो उपोषण करने का सोच रहे, उसी के साथ आगे जाके एक आध आंदोलन भी हम सोच सकते हैं. लेकिन कुछ सामाजिक संगठना भी सुप्रीम कोर्ट में वहाँ पे गई है. 3 तारीख नवंबर की वहाँ पे मिली थी, शायद वो थोड़ा सा 10-12 दिन आगे भी जा सकती है. सुप्रीम कोर्ट में योग्य वकीलों के सहयोग से वहाँ पे हम भूमिका वहाँ पे स्पष्टपणे वहाँ पे बोलेंगे. और सुप्रीम कोर्ट ने स्पेसिफिकली ऐसा कहा था कि अगर सरकार इस बारे में कोई भी निर्णय नहीं लेना चाहती तो हम वहाँ पे कार्रवाई करेंगे. अभी एक डिपार्टमेंट लोग कार्रवाई की है, लेकिन पुलिस डिपार्टमेंट अभी वो कार्रवाई सुन नहीं रहा. तो आगे जाके सुप्रीम कोर्ट में शायद पुलिस डिपार्टमेंट को भी और होम डिपार्टमेंट को भी वहाँ पे नोटिस ये सुप्रीम कोर्ट से आ सकता है, ऐसे हम सबको लगता है. चिन्हांचा निकाल जवळ आला की एकनाथ शिंदे दिल्लीला जातात असं संजय राऊत म्हणतात. ते आहे ना, आता शेवटी जर धनुष्यबाण हा उद्धव ठाकरे साहेबांना मिळाला, नाहीतर घड्याळ हे आम्हाला त्या ठिकाणी मिळालं, तर ते त्या 2 पक्षाकडे फक्त एकच पर्याय राहतो, 2 पर्याय राहतात. एक, भाजपमध्ये विलीन व्हायचं, विलीन झाल्यानंतर त्यांची काय आजच किंमत नाही तर उद्या काय किंमत राहणार आहे भाजपमध्ये गेल्यानंतर, हे स्पष्टपणे त्यांना तिथं माहिती असावं. नाहीतर दुसरा पर्याय असतो, परत एकदा इलेक्शन हे जाहीर होणार त्या 100 ठिकाणी, अजितदादांचे जे कुठले आमदार असतील आणि एकनाथ शिंदे साहेब परत एकदा तिथं लढत होणार आणि तिथं भाजप वेगळी लढणार. त्यामुळे तसेही नंतर त्यांची कुठंच काय किंमत राहणार नाही. ह्या गोष्टी कदाचित त्यांना माहिती असल्यामुळे हे चिन्हाचा विषय हा सातत्याने डोक्यावर ठेवल्यामुळे कुठेतरी नेगोशिएशनला भाजपला सोपं जात असावं असं आम्हा सगळ्यांना वाटतं. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे, मग 50 जागेवर त्यांची रस्सीखेच चालू आहे. रस्सीखेच होणार ना, पण शेवटी एकनाथ शिंदे साहेबांना ऐकावंच लागणार. बीजेपी मोठा पक्ष आहे, बीजेपीच्या हातामध्ये बरंच काय आहे. जसं की चिन्हाचा मुद्दासुद्धा आपण चर्चेत आणला असेल, तो सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे बीजेपी पूर्णपणे मित्रपक्षाला दाबते, हे सगळं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि तशाच पद्धतीने या इलेक्शनमध्ये सुद्धा दाबलं जाईल
आणि दाबून योग्य असे सीट BJPला मिळतील असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. की लोकशाही हुकुमशाही आणि भांडवलदारी जाते असं तुम्हाला वाटत नाही का? आता ह्या सगळ्या पुराव्याकडे बघितल्यानंतर असंच सुरू आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही राजकारण करू शकता, पैसा नसेल तर तुम्ही राजकारण करू शकत नाही. आणि तसं असेल तर मग उद्या जाऊन सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी हे आपल्याला दिसणार नाही. आपल्याला कोण दिसणार तर आपल्याला कॉन्ट्रॅक्टर दिसणार, माजी अधिकारी दिसणार, व्यावसायिक दिसणार. मग हे लोक जेव्हा सत्तेत असतील ते फक्त आपल्याच परिवाराचा, आपल्याच बिझनेसचा, आपल्याच कामाचा विचार तिथं करतील. गरिबाचा विचार करणारे कुणीच तिथं नसतील. त्यामुळे पैसा आणि दडपशाही हे मोठ्या प्रमाणात या शासनाच्या माध्यमातून तिथं वापरलं जाते. गुंडाशाहीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी डेमोक्रेसीला, लोकशाहीला, संविधानाला त्या चांगल्या नाहीत. वोट चोरीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की जी लोक इथं राहत नाही अशा लोकांना सुद्धा इथं रजिस्टर करून त्यांना बसमधून आणून मतदान करून घेतलं. तिथं आधार कार्ड हे वेगळ्या वेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून आधार कार्ड खोटे बनवले गेले. आणि याच्यात उद्या जाऊन लोकसभेमध्ये या BJPच्या सरकारला जर 400पेक्षा जास्त त्यांचे खासदार निवडून आले तर उद्या संविधान राहणार नाही आणि उद्या कशाच प्रकारचं आरक्षणसुद्धा या देशामध्ये राहणार नाही. ही मात्र गोष्ट आता लोकांना कळायला लागलेली आहे. सर एक अलग सवाल है, पाकिस्तानी सरकार ने सलमान खान को आतंकी घोषित कर दिया है, आप इससे क्या? पाकिस्तान कुछ भी कहेगा, हम सुनेंगे क्या? पाकिस्तान को कुछ भी कहने बोलो, लेकिन हमको सिर्फ यही है कि ये जो केंद्र सरकार है उनके माध्यम से जो डिप्लोमेसी होनी चाहिए दूसरे देशों के साथ, जैसे अमेरिका के साथ हो या रशिया के साथ हो या यूरोपियन कंट्रीज़ के साथ, उस डिप्लोमेसी में हम कहाँ पे तो कम पड़ रहे हैं. अभी देखो पाकिस्तान को सबसे ज़्यादा बम किसने दिए? चाइना ने दिए. पाकिस्तान को सबसे ज़्यादा फाइटर जेट्स किसने दिए? चाइना ने दिए. और ड्रोन सबसे ज़्यादा, जो ड्रोन के माध्यम से हमारे पे अटैक हुआ था वो किधर से आए थे? चाइना से आए थे. अभी पाकिस्तान को वहाँ पे अकेला करने के लिए हम किसके पास गए? दोस्ती का हाथ लेके चाइना के पास. 9 महीने पहले इसी चाइना को हमने दिवाली के वक्त वहाँ पे ये किया था, मतलब बाइकआउट किया था. टिकटॉक को बाइकआउट किया था. मतलब ये केंद्र सरकार जो राजनीति है या डिप्लोमेसी है वो कहाँ पे तो गलत हो रही है ऐसे हम सबको लगता है. इसलिए पाकिस्तान को इम्पोर्टेंस देने की बात नहीं, लेकिन इंडिया की सिक्योरिटी ध्यान में रखते हुए आसपास के जो देश है, पाकिस्तान, चाइना छोड़ के बाकी देशों को अपनी तरफ से करना भी बहुत इम्पोर्टेंट है. तेजस्वी यादव ने कहा है कि अगर मैं सत्ता में आ जाऊंगा तो कानून को संविधान में. हाँ चलो, वो बिहार के इलेक्शन है, बिहार का चर्चे का मुद्दा कुछ अलग रहेगा. अभी बिहार में अगर हम वहाँ पे जाएंगे तो पता चलेगा. अभी बिहार के स्टेटमेंट के लिए अभी महाराष्ट्र में चर्चा करने की क्या ज़रूरत है? हमारा सिर्फ आक्षेप ऐसे था कि जब सुशांत सिंह यादव की वहाँ पे सुसाइड हुई थी तो सुशांत सिंह राजपूत का जो विषय यहाँ पे महाराष्ट्र में लिया गया था बिहार के राजनीति के लिए, वो किसने किया? तो BJP ने किया. इसलिए हम सबका कहना है कि महाराष्ट्र की बदनामी आप बिहार की इलेक्शन या कोई राज्य के इलेक्शन के लिए अगर करते हो वहाँ पे हम आक्षेप लेते हैं. अभी बिहार की राजनीति क्या चल रही है वहाँ पे उनके जो बड़ा नेता है वहाँ पे उत्तर देंगे. हम क्यों वहाँ पे उत्तर देंगे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.